संत तुकाराम महाराज यांच्या परमार्थिक जीवनाचा आजचा या ब्रह्मविलीनचा दिवस हा दिवस आहे. खरोखर या समाजातील दांभिकता असेल, त्या काळातल्या प्रस्थापित जो समाज आहे त्याच्या विरोधात त्यावेळेस असलेल्या समाज रचनेच्या विरोधात खूप मोठा समाज प्रबोधनाचं काम माननीय तुकोबारायांनी या ठिकाणी केलं. आणि आजच्या दिवशी भगवंताच्या आदेशानुसार अगदी सहरूप आज परमेश्वर चरणी तुकोबाराय निघून गेलेत. असं म्हणतात की भगवंताच्या आदेशानेच तुकोबारायांचं या ठिकाणी स्वर्गप्रस्थान झालं आणि जाता जाता ब्रह्मशब्द या ठिकाणी ते सगळ्यांना सोडून गेले. त्यांच्या एका शब्दाने संपूर्ण आयुष्य आपलं कसं निघून जाईल. एकदा एखादा अभंग घेऊन बघा आणि त्याचं आचरण करून बघा. हे अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये डुबवण्याचा प्रयत्न तत्कालीन प्रस्थापित समाजाने त्या ठिकाणी केला होता. तेच प्रबंध, तेच अभंग परत पांडुरंगाने 13व्या दिवशी या ठिकाणी बाहेर आणून असं म्हणतात ते नैमित्तिक होतं, परंतु ते सर्व अभंग त्या काळी प्रत्येकाच्या मुखद्गत आलेले होते. आणि आज समाजाच्या दृष्टीने आज प्रत्येक अभंग या ठिकाणी समाजरचना असेल, राजरचना असेल. राजरचना याच्याकरता म्हणतो की तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये एकदा खूप मोठा असा प्रसंग आला की पूर्ण जगावरती त्याचं संकट होतं, आवर्षण होतं. आणि त्या आवर्षणाच्या पिरियडमध्ये परमार्थिक धोरण काय असतं, त्या ठिकाणी त्या आचरण काय असतं, संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला असताना आपल्या सगळ्या तिजोरीच्या चाब्या त्यांनी बाहेर काढल्या. सगळं धनधान्य सोनं नाणं सगळं जगाला अर्पण करून परमेश्वर चरणी समाजसेवेसाठी ते विलीन होऊन गेले. आणि आज आपण बघतो आज ते जगद्गुरू झालेले आहेत. आणि खरोखर एक ब्रह्मरूप ते होतं. आणि आजच्या दिवशी मी या निमित्ताने सर्व संप्रदायातील, सर्व स्तरातील, सर्व समाजातील लोकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. संत तुकाराम महाराज की